आज इकडे आलो धरणाकड. ते आपण तिकडे करतो वर्कआउट. आता ऊन लय लवकर पडतं. सूर्य बघा 6 वाजले, सूर्य वरती आलाय आता. तर चला आता काय वॉर्मअप करू आपण आणि मग आज इकडे रनिंग करायची आपल्याला. तर चला. कधी पण ही हॅमस्ट्रिंग हे करायची इथं. स्ट्रेस केली ना, मागून जेवढं आपलं पाय फ्री झाला ना तेवढं आपलं वर्कआउटला म्हणजे रनिंगला हे चांगलं राहतं. रनिंगला वरती जाऊ. ऊन पडलं बघा लगेच. आता इथून पुढे इकडेच येत जाऊ आता आपण. रनिंग चांगली होती, नाही तर काय दुसरा वर्कआउट होतो पण रनिंग होतच नाही. रनिंग सगळ्यात मेन आहे आपली. रनिंग केल्याशिवाय वर्कआउट केल्यासारखं वाटतच नाही. तर चला. तर 4 किलोमीटर रनिंग केली आपण. एकदम सेम पेसने गेली. तर चला आजचा दररोज रनिंग केली ना काय वाटत नाही. ग्राउंडच्या प्रॉब्लेममुळे आपण रनिंग होत नाही. तर आता उद्यापासून इकडनंच येऊ आपण. जाऊन द्या, हा एक कुत्र्याचा प्रॉब्लेम करून घ्या ॲडजस्ट काहीतरी. रनिंग तर होती, आता अशाने रनिंग होत नाही, काहीच होत नाही. तर चला 4 किलोमीटर रनिंग केली. आता फुल बॉडी वॉर्मअप करू. आता मला वाटलं होईन का नाही 2 राऊंड मारणं, पण झाले सेम स्पीडने. सगळ्यात मेन गोष्ट तिची आहे, रनिंग किती करा तुम्ही, कमी करा जास्त करा, पण सगळ्यात मेन टार्गेट आहे एकाच लेवलने रनिंग करायची, त्याला फायदा असतो. तर रनिंग करून आलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, लेग स्ट्रेस करायचा आणि बॉडी थोडीशी स्ट्रेचिंग करायची. कारण की आपण लॉंग रनिंग करतो किंवा रनिंग झाल्यानंतर बॉडी एकदम मसल टाईट झालेलं असतं, ते एकदम फ्री करण्यासाठी नॉर्मल करायची. एंडिंगला तर करतो आपण, पण त्याच्या रनिंग नंतर दुसरा वर्कआउट कोणता करणार असलो आपण त्याच्या आधी वॉर्मअप करायचं, म्हणजे स्ट्रेचिंग करायची पायाची, जेणेकरून मग पायाचा जे पेन असतो निघून जातो आणि आपण वर्कआउट दुसरा कोणता आहे त्याला आपले पाय रिलॅक्स राहते. तर चला.
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.